आज आपल्यासाठी एक अत्यंत अभिमानाचा दिवस आहे, कारण आज खऱ्या अर्थाने आपली असोसिएशन म्हणजे APP मोठी झाली असं वाटतंय. कारण आज बरेच मोठमोठी हस्ती आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की आता आपली खरंच असोसिएशन मोठी झाली आहे. आणि आपण एवढा मोठा प्रोग्राम प्लास्टोचा पहिल्यांदाच अशा मोठ्या हॉटेलमध्ये आणि चांगल्या प्रकारे घेतलेला आहे. त्याचं कारण पण असंच आहे की आपलं प्लास्टो पण ह्यावेळेस दरवेळेसपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे आपण असं चांगला प्रोग्राम घेऊ शकतो. आपली असोसिएशन 1981 मध्ये सुरू झालेली आहे आणि आपल्या असोसिएशनने पहिलं प्लास्टो एक्झिबिशन 1989 मध्ये भरवलं आणि आत्ताचं जे आपलं हे एक्झिबिशन आहे ते 8वं एक्झिबिशन आहे. आणि हे 8वं एक्झिबिशन मागच्या एक्झिबिशनपेक्षा 5 ते 6 पटींनी मोठं आहे. तर सगळ्या एक्झिबिटर्समुळे हे शक्य झालेलं आहे. मी असोसिएशन बरोबर 2012 मध्ये कार्यरत झालो आणि 2016 मध्ये प्रवीण तरडे आलेले आहेत, त्यांचं आपण वेलकम करू. अरे प्रवीण तर 2016 मध्ये माझं प्रेसिडेंट म्हणून आपण सगळ्यांनी निवड केली आणि त्याच्यासमोर नंतर लगेच माझ्यासमोर एक मोठं चॅलेंज असं होतं की प्लास्टो एक्झिबिशन घ्यायचं. कारण आपल्या त्याच्या मागचं एक एक्झिबिशन आपण मिस केलं होतं आणि आपण लगेच विथिन 3 मंथ्स म्हणजे आपल्यासमोर फक्त 100 दिवस होते आणि त्या 100 दिवसामध्ये आपण प्लास्टोचं लॉन्चिंग हे करून चांगल्या सक्सेसफुली 100% चांगल्या पद्धतीने आपण ते एक्झिबिशन केलं. कारण त्यांचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य होतं म्हणून. तर त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. पण त्या एक्झिबिशनमधून बरंच काही शिकायला मिळालं आणि त्यासाठी जाणीव झाली की एक चांगली आणि एक्सपिरियन्स टीम असल्याशिवाय आपण एक्झिबिशन करणं जरा अवघड असतं. तर ते ह्यावेळेस आपण त्या पूर्ण तयारीनिशी हे एक्झिबिशन केलं आणि याचं अनाऊन्स केलं. ह्या एक्झिबिशनमध्ये आपण जे एनर्जेटिक आणि यंग डायनॅमिक असा आपला अजय जोड ह्यांनी आपलं ॲडमिनिस्ट्रेशन ह्याचं एक चेअरमनशिप म्हणून काम घेतलेलं आहे. तर आणि मागच्या सगळ्या प्लास्टोचा अनुभव असलेला आपला ॲडमिनिस्ट्रेशनचा चेअरमन आनंद कुंभोजकर, त्याचबरोबर प्रणव बेल्लेकर, समीर कोठारे, अन्य 15-20 जणांच्या टीममुळं हे एक्झिबिशन मागच्या वेळेसपेक्षा 5 ते 6 पटींनी मोठं झालेलं आहे. आपण जेव्हा हे प्लास्टो एक्झिबिशन मागच्या वर्षी करण्याचं आपण जेव्हा डिसिजन घेतलं त्यावेळेस आपण फक्त 5,000 स्क्वेअर मीटर बुकिंग केलं होतं. ह्याच्या आधी आपण ॲटो क्लस्टरमध्ये म्हणजे साधारण एक 1500 स्क्वेअर मीटर असायचं, ते आपण 5,000 स्क्वेअर मीटरचं बुकिंग करून सुरुवात केली. जसं जसं आपल्याला रिस्पॉन्स मिळत गेला त्याच्यानंतर ते आपण 10,000 केलं आणि आजची अशी परिस्थिती आहे की ते कंप्लीट 10,000 बुकिंग झालेलं आहे आणि आता आपण 15,000ची तयारी करत आहोत. 15,000 आपण करत आहोत. तर हे सर्व एक्झिबिटर्सचं, स्पॉन्सर्सचं धन्यवाद, त्यांच्यामुळे हे सगळं शक्य होतंय. आपल्या असोसिएशनचा मुख्य एक प्रोग्राम असतो म्हणजे तो प्लास्टो आणि त्याचबरोबर असोसिएशनचा मेन उद्देश म्हणजे प्लास्टिक इंडस्ट्रीचे ग्रोथ चांगल्या पद्धतीने व्हावे ह्याचा प्रयत्न करत राहणे. म्हणजे उद्योजकांना त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी, न्यू इनोव्हेशन्स, ॲडव्हान्स मशिनरी अँड ॲटोमेशन्स हे सगळं त्यांना आपल्याला वापरता आलं पाहिजे आणि नवीन नवीन त्याच्यातनं कस्टमर्स मिळवता आले पाहिजेत, हे आपला उद्देश आहे. आणि त्याच्याबरोबरच आपल्या उद्योजकांना म्हणजे इथून पुढच्या भविष्यामध्ये जे नवीन नवीन आव्हानं आपल्या समोर येणार आहेत, थोडक्यात आपल्या सगळ्या उद्योजकांना सक्षम बनवणं हा आपला मेन उद्देश आपल्या असोसिएशन असून आणि हे APP आणि प्लास्टो एक्झिबिशनमधनं नक्कीच साध्य करता येईल. आत्ता अण्णा नाही तिथे, त्यांना पण मी एक विनंती केली की आत्ता आपल्या इथं जे मोशीचं एक्झिबिशन ग्राउंड आहे ते आत्ता अजून एवढं ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचं आपल्या सोयी नाही आहेत. तर चांगल्या इंटरनॅशनल एक्झिबिशनचं लेवलचं जर ग्राउंड त्यांनी डेव्हलप केलं तर आपल्या पुण्याचं नाव चांगलं एक्झिबिशन्स करता येतील आणि पुण्याचं नाव भारतभर होईल, देशभर होईल. आपल्या असोसिएशनचे सर्व आधारस्तंभ माननीय अरुणजी कुंभोजकर इथं उपस्थित आहेत.
आणि त्यांच्यामुळेच मी खरं या असोसिएशनमध्ये आलो. मध्ये अशी जरा त्यांना शंका होती की आता पुढचं एक्झिबिशन्स होतील का नाही, पण मागच्या वेळेस आम्ही ते पुढाकार घेऊन करतोय. त्यांना मी खात्री देतो की पुढचे एक्झिबिशन्स पण आपण चांगल्या पद्धतीने करत राहू आणि ह्याच्यापेक्षाही आणखीन मोठे एक्झिबिशन्स होऊन जाईल आपलं. काळजी करू नका तुम्ही. आत्ताच प्रवीण आलेला आहे, म्हणजे आपला लाडका अभिनेता डायरेक्टर प्रवीण दगडे, आपले मित्र, आवर्जून आपल्या सर्व प्रोग्रामवर उपस्थित असतो. कारण तो आपला एक प्लास्टोचा आणि APPचा घरचा एक फॅमिली मेंबर आपला आहे. तर त्याचं सहकार्य मार्गदर्शन कायम आपल्या पाठीशी असतं. मागच्या वर्षी आपण एक APPचे 20 जणांची टीम म्हणजे डिलेगेट्स घेऊन चायना प्लासला गेलो होतो. तर त्या चायना प्लासला प्रवीणने मला सांगितलं की मी पण येतो, मला पण तिकडचे इंटरनॅशनल एक्झिबिशन्स कसे असतात. चायना प्लास म्हणजे जगातलं दुसरं मोठं एक्झिबिशन असतं. म्हणजे पहिलं के शो आणि त्यानंतरचं चायना प्लास आणि तिसरं येतं आपलं प्लास इंडिया. तर एवढं मोठं एक्झिबिशन आहे. तर त्याला ते समजलं तर तो म्हणा मी पण तुमच्याकडे येणार आणि तो आपल्या सगळ्या टीम बरोबर 8 दिवस चायना प्लसला आला. सगळे एक्झिबिशन्स कसे असतात आणि त्याचं मार्गदर्शन आता आपल्याला बरोबर होतंय. तर धन्यवाद प्रवीण. आपल्या उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणून देशाला आर्थिकदृष्ट्या आपण चांगलं मजबूत बनवण्याचा आपण संकल्प करू आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्पष्ट धोरणामुळे, चांगल्या धोरणामुळे इथून पुढचा काळ आपल्या सर्व उद्योगांसाठी भरभराटीचा तर आहे आणि आपण सगळेजण नक्कीच ह्याचा उपयोग करून घ्या, काही शंका नाही. आपल्या उद्योगाला इंटरनॅशनल लेवलवर नेण्यासाठी व चांगल्या प्रकारे बिझनेस करण्यासाठी हे एक्झिबिशन तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी मी तुम्हाला खात्री देतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे धन्यवाद. आपल्या सर्वांना प्रगतीच्या या यात्रेमध्ये भरभरून यश मिळो हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.